अशी एकदम धमाल येते, एकदम इकडे एकदम जबरदस्त असं वातावरण आहे। आता फुल ऑन आम्ही ह्या खालच्या टप्प्यात होतो, तिकडे पण पाणी आहे आणि वरच्या साईडला फुल असं एकदम जबरदस्त असं माहोल। त्याच्या आतमधून चालत चालत चाललंय वरच्या साईडला जरा। आता इथे थोडस बसायचं। पप्या लो बजेट वॉटरफॉल। इथं आम्ही पाण्यामध्ये बसलेलं, आमचं डिस्कशन कशाचं चाललंय? हे आपलं डिस्कशन कशात चाललंय पप्या? डिस्कशन कशात चाललंय? थायलंडला जायचं। पक्का केनड आहे हे, पक्का केनड आहे। नमस्कार मंडळी, मी रुद्र तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये। गणपती बाप्पा आज आम्ही चाललोय सोलनपाड्याला। आपल्या बरोबर आहे विशाल, सुजय आणि बाबू आहे। आम्ही तिघ जण चाललोय। आता आम्ही पोहोचलोय सालपाड्याला। अजून 2 मित्र येत आहेत, अजून ते अजून घरीच आहेत। आम्ही 7 वाजता निघालोय इकडनं भायकावरनं। आता 8:30 वाजले इकडे पोहोचले, अजून तरी पण पोहोचले नाही तिकडेपर्यंत। आम्ही इकडे गाडी वगैरे थांबलोय इकडे। अजून आता त्यांची घरून यायची आम्ही इकडे अजून वाट बघतोय। मुली येणार मुलींच्या पेक्षा जास्त वरचं काम आहे त्यांचं। नाव कळतील। चला फायनली 2 जण पोचलेले आहेत तिकडे। बाबा काय सत्कार वगैरे करायचा का काय दोघांचा? हा काय करत होते एवढं? अरे भावा फुल एकदम लग्नाच्या पूर्ण गेटअप मध्ये आलाय बे। फुल एकदम तयारी वगैरे करून। हा पावडर वगैरे लावून आले ना फुल? हवं लागतंय, हवा हा मुद्दा आहे ना, लांब बोलतो। आता इकडे उतरलो गाडीतून, कपडे वगैरे चेंज केलेत सगळ्यांनी। आता जायचं आपल्याला सोलनपाडा डॅमच्या इकडे। पूर्ण आता पाण्याचा वगैरे आवाज येतोय आपल्याला। सोलनपाड्याच्या इकडे आता बाजूला पूर्ण झरा वगैरे वाहतोय आणि हे सगळे आपल्या बरोबर आहेत। चाललोय मस्त पैकी। अर्धे हळू आपल्याला दिसायला लागलाय, तो पण त्याने आत्ता वरतून उडी मारला। फुल एकदम आता इथूनच दिसायला लागलाय हा सोलनपाड्याचा डॅम। फुल ऑन गर्दी आहे इकडे आणि मागचा तर एकदम नजारा एकदम फुल जबरदस्ती दिसते। आणि आपली गँग। हा ठीक आहे कुठे जायला रस्ता ऑन गर्दी, पब्लिक तर 1 नंबर सगळं भरलाय। चालू होते सोलनपाडा डॅम। इथून व्ह्यू बघू शकता, एकदम जबरदस्त असं दिसतंय। अरे यार फुल ऑन मजा आहे रे, जबरदस्त व्ह्यू दिसतोय। फुल ऑन सोलनपाड्याचा एकदम जबरदस्त असा माहोल। आणि इकडच्या साईडला डायरेक्ट खाली उडी 1 2 3 4 5 चल पुढे। फायनली सोलनपाड्याच्या इथे पोहोचलोय। फुल ऑन जबरदस्त असं इकडे मस्त माहोल आहे। मागे फुल असे डोंगर वगैरे दिसत आहेत। हे इकडे 1 जण पाण्यात उतरलाय, 1 जण इकडे आहे अजून, आणि बाकी 2 जण आहे। हे 1 जण बसलाय इकडे आणि 1 जण घाबरून बाहेरच थांबलाय। आता मी पण इकडे खाली जातोय जसं पाण्यामध्ये। आता उतरलोय सोलनपाड्याच्या इकडे, 1 जण इकडे पोहतोय। आता इकडे जायचं कोपऱ्यामध्ये, जाऊ शकतो ना? मागे बघू शकता पूर्ण असा मोठा डॅम आहे आणि इकडनं 7-8 टप्प्यांमध्ये खाली पाणी पडत राहतं। इकडे जाणं रिस्की आहे आपल्याला, इकडे नाही जायचं। इकडे थोडंसंच पाणी आहे कमरेच्या वरतीपर्यंत। इकडे फुल धमाल करायची, भिजायचं वगैरे, फुल एन्जॉय करायचं इकडे। आणि फुल क्लायमेट बघू शकता, मागे पूर्ण असे डोंगर वगैरे आणि मागच्या साईडच्या डोंगरावरती तर फुल ऑन असे धबधबे पडताना दिसतंय। आणि हे इथला मेन माणूस इकडेपर्यंत चालत पोहोचलेला आहे फुल टेन्शन मध्ये। मी चाललोय आता खाली गेले चालू ना। फुल ऑन धमाल चाललेले इकडे। 1 2 3 एकदम धमाल चालली इकडे। पूर्ण निसर्गाचा नजारा बघा तुम्ही इकडे। फुल ऑन सगळे एकदम पब्लिक आणि मागे सुंदर असं ढग आले आणि ढगांमध्ये
जबरदस्त असं इकडे माहोल आहे। आता गाडीची चावी आम्ही तिकडच्या साईडला ठेवायला चाललोय, वरच्या साईडला। फुल असं पाण्यामध्ये भिजून गाडीची चावी, त्यामुळे काळजी घेण्याचा प्रयत्न। भाऊ निघालाय चावी घेऊन वरती पाण्यातून। तर इकडच्या साईडला आमची गँग थांबले आणि इकडे फुल ऑन असं पब्लिक मस्त। आता तिकडनं पूर्ण चावी ठेवायला इकडे आलो आणि दगडाच्या इकडे आपण चावी वगैरे ठेवले आणि ही खून लावले इकडनं। आता मला परत इकडनं खाली उतरायचं आहे। असू दे, जबरदस्त। सक्सेस झालेला आहे, सुजा सक्सेसपणे वरती गेलेला आहे। काय रे, मी नाही येत आहे, तुम्ही जा तिकडे। अरे दिने इकडे, अरे या क्रॅम घालू वरनं खोल नाही ना इकडनं येताना। नाही अरे एवढं गुडघे एवढं पाणी येतं बाबू, मी उभा राहिलो इथं आता। हो बघ, पूर्ण जबरदस्त असा माहोल, पूर्ण धरण दिसते आपल्या इकडे मागच्या साईडला आणि पूर्ण हे आपले गँग। आता मी इकडनं खाली जातो। एवढं जबरदस्त वातावरण आहे इकडे, फुल ऑन मजा एकदम धमाल अशी। तिघजण वरच्या साईडला बसले, एक जण इथे गेलाय पाण्यामध्ये, आता मी पण इकडे आता उडी मारतोय। एक एक वरतून खालतीपर्यंत एक एक टप्पा करत करत आता ह्या टप्प्यापर्यंत पोहोचलोय। आता ह्या टप्प्यामध्ये जाऊन बघायचं किती पाणी आहे खाली। चला, पूर्ण बघू शकता, एकदम जबरदस्त असं इकडे वातावरण आहे। वरतून फुल टप्प्यातून पाणी पडत पडत आता तिथपर्यंत तेवढं पाणी आहे आणि खाली अजून 2 टप्पे राहिलेत। फुल जबरदस्त असं वातावरण आहे इकडे। आता मी पण चाललोय चालत तिकडे पाण्यामध्ये। हे चालू आहे। धमाल एकदम, सोलनपाडा डॅम फुल अशी एकदम धमाल येते एकदम इकडे, एकदम जबरदस्त असं वातावरण आहे। फुल तिकडे झोपल तिकडे पाणी धमाल तर इकडे खालच्या ह्याच्यामध्ये येते एकदम फुल ऑन जबरदस्त एकदम। एवढं फुल ऑन वरतीपर्यंत पाणी सगळे एकदम धमाल करते तिकडे। फुल जबरदस्त माहोल आहे इकडे, पूर्ण गळ्यापर्यंत पाणी आहे। तिघजण वरच्या साईडला, अजून 14 जण बसते। फुल जबरदस्त पाणी आहे, एवढं फुल धमाल येते इकडे एकदम पोहायला। आत्ता फुल ऑन आम्ही ह्या खालच्या टप्प्यात होतो, तिकडे पण पाणी आहे आणि वरच्या साईडला फुल असं एकदम जबरदस्त असं माहोल। आणि तिघं चालत चालले, आता चाललो बस करून जरा वरच्या साईडला। पुढं अरे जा की, आले आत्ताशी बाहेर, तिकडेच बसलेले वर तिकडे। अरे आला 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 डॅममधून वरच्या साईडून पोलिसांनी हाकलल्यानंतर ना सगळे आले एकदम इकडे खालच्या साईडला एकदम फुल धमाल करतायत आणि इकडच्या साईडला ना आमची पोरं अजून चालत येतात चिखलातनं। आणि हे वरच्या साईडला एकदम डॅम आहे, तिकडनं एकदम पूर्ण पाणी वाहणार आहे आणि इकडच्या साईडनं खाली जाते। आता आपण पण तिकडे खालच्या साईडून इकडच्या साईडून उतरून इकडेपर्यंत यायचे आपल्याला याच्यावर। आता वरच्या साईडवरतून आम्हाला हाकलवलं, तर आता इकडच्या साईडला येऊन आम्ही फुल धमाल करतोय।
हे सगळे इकडे आहेत आणि मी या ह्याच्यामधून जिथून पाणी येतंय तिकडे बसलोय. लाईनीने सगळं असं हे आहे, तिकडनं पाणी येतोय आणि हे आता हळूहळू चालत ह्या लोकेशन पर्यंत येत आहेत. फुल ऑन काय फुल ऑन अशी धमाल येते इकडे. एकदम जबरदस्त असं एकदम क्लायमेट आहे. फुल इकडे पाण्यामध्ये असं झोपायचं मस्तपैकी आणि पाण्याचा फ्लो आपल्याला खाली घेऊन जातो असं फुल ऑन एकदम फुल ऑन धमाल. त्याच्या आतमधून चालत चालत चाललंय वर्षाला ऐकलं जरा. आता इथे थोडंसं बसायचं. आता इकडनं मित्र एक जण येतोय आता इकडनं बाहेर येईल. झोप. केनड बाहेर आला. जाऊ दे. अशी एकदम धमाल येते इकडे. हा बसला इकडे फुल एकदम पाणी. आलो हवा केन सारखा देतोय. हा पेटलाय बा सारखा देतोय आता. अरे तू झोपू तिकडे बाहेर गेला पाण्यात. अरे येते हा तसा येणार. अरे की येणार जरा पुढे करा गावटे. हा बघ आता कसं येतोय. आईचा वजन लय नाही येतोय रे आरामात मजा येते. भावा पोचला थांब पप्प्याला जाऊ. मजा वाटते. इमॅजिका लो बजेट वॉटर पार्क. सोड पूर्ण पाय वरती सोड. डोका खाली टेक की. अरे टेक येणार. अरे कान बुडू दे. हा येत. तुला नाही जमत आहे बाबा. ह्याला नाही जमत आहे. तू नको जाऊ. तू अडकून बसशील. तू नको जाऊ पाणी बंद होईल. हा डोकं हा बाबू. पप्पा लो बजेट वॉटरफॉल. फुल एकदम जबरदस्त वातावरण. इथं आम्ही पाण्यामध्ये बसलेलं. आमचं डिस्कशन कशाचं चाललंय. हे आपलं डिस्कशन कशात चाललंय पप्प्या. डिस्कशन कशात चाललंय. थायलंडला जायचं. पक्का केनड आहे. हे पक्का केनड आहे. ह्या इथे पाण्यामध्ये बसून आमचं डिस्कशन चाललंय कोकण प्लॅनिंगचं. आमचं गाव देवस्थानचं गाव आहे. कोकणात जायचं प्लॅनिंगचं डिस्कशन इथे पाण्यामध्ये बसून चाललंय. फुल अशी धमाल केले आम्ही इकडे. सोलनपारा डॅमच्या इकडे सोलनपारा डॅम
बऱ्याच वेळ भिजल्यावरती पवल्यावरती तिकडे पोलीस आले. पोलिसांनी तिकडनं सगळ्यांना हाकलवलं. मग खालच्या साईडला असं ओढा टाईपमध्ये आहे, त्याच्यामध्ये येऊन सगळेजण असं फुलं इकडे धमाल वगैरे केले. आता सगळे वैतागून तिकडे डिस्कशन करतात पूर्ण पुढच्या ट्रिपचं. सगळे पुढच्या साईडला बसले आणि याच्यातून मी आतल्या साईडला आलो एकदम. आणि आता परत इकडनं बाहेर जायचं असं डायरेक्ट इथे निघायचं आहे. आता सगळेजण इकडनं पाण्यातून आता बाहेर निघतात हळूहळू. आणि आता गाडीच्या इकडे जाऊन कपडे वगैरे चेंज करतील. मग पुढे जेवणाचं वगैरे काय ते बघितलं पाहिजे. आता हळूहळू दगड वगैरे स्लिप होत आहेत तर तिकडनं बाहेर जायचं. आणि आता जेवणाची काय सोय आहे ते आता बघायची पुढे जाऊन गाडीत बसून. मग पुढे बघायचं जेवणाचा काय विषय आपला. फुल अशी धमाल वगैरे करून आता आम्ही निघालोय परत जाऊन गाडीमध्ये बसायला. फुल एकदम मजा आली इकडे. आज इकडच्या साईडला पूर्ण धमाल वगैरे करून आता आम्ही निघालोय बाहेरच्या साईडला. हे कोणाचं तरी छोटंसं हे आहे, ह्याच्यातून आता बाहेर निघालोय. आणि इकडे बावडी दिसते एकदम सुंदर अशी. निळं पाणी आहे ना सुजय? पाणी एक नंबर आहे, निळं पूर्ण एकदम असं क्लीन पाणी. पूर्ण एकदम सुंदर असं क्लायमेट आहे इकडे रे. मस्त मस्त धमाल वगैरे करून आता आम्ही निघालोय घरी. गाडी आता पुढे चाल. तर आता जाताना काहीतरी खाऊन वगैरे मग आता घरी जाऊया. बाकी दोघं मागे चालतायत, दोघं गाडीत बसलेत, पुढे आम्ही दोघं. तर आता जाऊन गाडीमध्ये आणि डायरेक्ट कर्जत साईडला काय खायला भेटतं ते बघायचं, खायचं वगैरे आणि रिटर्न घरी आपापल्या. अरे बाबा चल की.